ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। फासेपारधी समाज मंदिराचे बिल रोखलं, समाजातून संताप, ठेकेदार अडचणीत। अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर इचलकरंजी शहरातील फासेपारधी समाजाला राज्य सरकारने समाज मंदिर आणि समाज संकुलाचे स्वप्न पूर्ण केलं, परंतु महापालिकेने राज्य शासनाने निधी देऊन ठेकेदाराला पैसे न दिल्यामुळे समाज बांधवातून तीव्र संताप व्यक्त होत असून ठेकेदारही आर्थिक अडचणीत सापडला आहे। सोमवारपर्यंत ठेकेदाराचे बिल न दिल्यास महापालिकेसमोर भीक मागून ठेकेदाराला पैसे द्यावे लागतील, असा खणखणीत इशारा पारधी समाजाचे अध्यक्ष मोहन काळे यांनी दिला आहे। या संदर्भात त्यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदनही दिलेले आहे। इचलकरंजीत पारधी समाजाची वस्ती मोठी आहे, परंतु समाज मंदिर अथवा समाज संकुल नसल्यामुळे समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमावरती मर्यादा येत होत्या। समाजाला सांस्कृतिक सभागृह मिळावं यासाठी संघटनेचे अध्यक्ष मोहन काळे सातत्याने पाठपुरावा करत होते। याला वर्षभरापूर्वी यश आलं आणि आदिवासी मंत्रालयाने लिगाडेमळा येथे समाज मंदिर आणि समाज संकुल बांधण्यासाठी 19,82,000 रुपयांचा निधी मंजूर केला। यानंतर समाजाने पुढाकार घेऊन ठेकेदारामार्फत काम सुरू केलं। पहिल्या टप्प्यात घोडेगाव येथील आदिवासी कार्यालयाने 8 लाख रुपये दिलेही, त्यानंतर मात्र उर्वरित निधी लवकर मिळेना झाला। या संदर्भात मोहन काळे यांनी घोडेगाव कार्यालयाशी चक्रा मारून 4,96,000 आणि 3,27,000 असे 2 धनादेश 19 ऑगस्ट 2024 रोजी महानगरपालिकेकडे जमा केले आणि संबंधित ठेकेदाराला बिल काढण्याची विनंती केली। या प्रकरणाला 10 महिने झाले तरीही महापालिकेकडून ठेकेदाराला बिल दिलं गेलं नाही। त्यामुळे उसनवारीवर बांधकाम साहित्य दिलेले व्यापारी ठेकेदार काळे यांच्या पाठीमागे वसुलीसाठी लागले आहेत। गेले 10 महिन्यापासून या कामातील 8 लाख रुपये महापालिका फुकटात वापरत आहे। या रकमेच्या व्याजासह ठेकेदाराला रक्कम अदा करावी अशी मागणी पारधी समाजातून होत आहे। आता पाहावं लागेल आयुक्त पल्लवी पाटील हे प्रकरण किती गांभीर्याने घेतात। दरम्यान इचलकरंजीतील पारधी समाज गेले 4 पिढ्यांपासून आवाडे परिवारासोबत आहे, त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांनीच या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावं अशी मागणी समाज बांधवातून केली जात आहे। फासेपारधी समाज संघटना अध्यक्ष मोहन काळे बोलताना म्हणाले, इचलकरंजीतील पारधी समाज कष्टकरी आहे। निधी कमी पडल्यानंतर समाजाने वर्गणी काढून समाज मंदिर आणि समाज संकुलचे काम पूर्ण करून घेतलं, परंतु हक्काचा निधी महापालिका वापरत आहे। हे अतिशय चुकीचं आहे। त्यांनी तातडीनं संबंधित ठेकेदाराला बिल द्यावं आणि आम्हाला भीक मागण्याची वेळ येऊ देऊ नये। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे, इचलकरंजी।